रोटरी क्लब मुंबई पार्लेश्वरचे सर्व मान्यवर पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित, या कार्यक्रमातील प्रतिथयश कलाकार आणि इथे उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षक हो, मी आपल्या समोर उभा आहे ते मुंबईपासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर असलेलं आणि ती महागणपतीच्या वास्तवाने पावन असलेलं टिटवाळा आणि अनुभवच्या खेडेगावांचे प्रतिनिधी म्हणून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावामध्ये वेळेवरती उपचार न मिळाल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण गंभीरपणाने घ्यावं इतकं आहे. ही गोष्ट तीव्रतेने माळा जाणवण्याचे कारण हे की गेली 16 वर्ष मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये काम करतोय न्यूरो टेक्नॉलॉजिस्ट म्हणून. हे काम करत असताना गेल्या 16 वर्षामध्ये मी बघितलं की आमच्या हॉस्पिटलची जी व्यवस्था आहे, जागतिक दर्जाची आरोग्य व्यवस्था आहे आणि अतिशय गंभीर आजार असलेल्या रुग्णांना सुद्धा अतिशय खणखणीतपणाने बरवताना बघितलंय मी. न्यूरो टेक्नॉलॉजी असल्यामुळे ICU मध्ये काम करण्याचा, ऑपरेशन थिएटरमध्ये काम करण्याचा बऱ्याच वेळेला मला प्रसंग आले. ICU मध्ये काम करत असताना असं वाटतं की जे काम मी करतोय त्याचा काहीतरी फायदा त्या पेशंटला होतो, एक वेगळं समाधान मला मिळायचं. पण ज्या वेळेला मी 2 तास प्रवास करून टिटवाळ्याला उतरतो आणि रात्री कोणतरी फोन होतो की विक्रांत खूप गंभीर परिस्थिती झाली, हार्ट अटॅक आलाय, पॅरालिसिस झालाय, आपल्याला हॉस्पिटलला राहायला पाहिजे, तर आमची अक्षरशः जीवघेणी धावपळ होते. आणि असे प्रसंग गेल्या 16 वर्षात माझ्याकडे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आले. आणि या सगळ्याचं उत्तर म्हणजे सुसज्ज असं हॉस्पिटल. गेल्या 10 वर्षापासून आम्ही टिटवाळ्यामध्ये याकरता प्रयत्न करतोय. क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक या नावाने आम्ही एक पॉलिक्लिनिक सुरू केलंय, ज्याच्यामध्ये आम्ही ECG, एक्सरे, पॅथॉलॉजी, डेंटल क्लिनिक, मेडिकल स्टोअर, वेगवेगळे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आमच्याकडे व्हिजिट करतात. अशा पद्धतीचं कार्य गेले 10 वर्ष आम्ही करतोय. पण हे सगळं करत असताना पण कुठेतरी जाणवतं की ही व्यवस्था अपूर्ण आहे. टिटवाळ्याची खरी गरज ही आहे की रात्री ज्यावेळेला कोणातरी हार्ट अटॅक येतोय तर त्यावेळेला वेळेवरती उपचार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. हे हॉस्पिटल अशा पद्धतीचं हवं की कुठलाही गंभीर आजार निदान आम्ही ऍटलीस्ट त्या पेशंटला स्टेबल करू आणि मग टर्शरी केअरसाठी आम्ही तुला कल्याण किंवा आणखी पुढे नाही तसं तिकडे नेऊ शकलो पाहिजे. हिंदुजा हॉस्पिटलचे CEO मिस्टर प्रमोद लेले सरांच्यामुळे आज आमचे स्वप्न साकार होताना मला दिसतंय. हे हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन टिटवाळ्यामध्ये अत्यंत वेगाने सुरू आहे आणि हे करत असताना आणखी एका गोष्टीची जाणीव होते की हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन अत्यंत वेगाने सुरू, आम्हाला मदत पण उभी राहते. पण अजून सुद्धा अगदी 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगायची झाली तर माझ्या मित्राची आई अतिशय आजारी पडली. तिला तो रिक्षेमधनं जवळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन चालला होता. रिक्षेमध्ये आईचं डोकं मांडीवरती होतं. तो मला फोन करत होता की काय करायला पाहिजे वगैरे येते. मी ICU मध्ये तुम्ही फोन घेऊ शकलो नाही त्याचा. आणि हे सगळं होत असताना त्याच्या आईने त्याच्या मांडीवरती प्राण सोडला. आणि ज्यावेळेला त्याने मला सांगितलं, त्या मित्राशी मी नेहमी चर्चा करतो की आपलं हॉस्पिटल होईल, मग असे काही प्रॉब्लेम असतील ते आपण वेळेवरती उपचाराने आपण लोकांना वाचवू शकू. पण अशा काही गोष्टी घडण्याकरता हे हॉस्पिटल लवकरात लवकर होणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या मित्राच्या वडिलांना जेव्हा हार्ट अटॅक आला त्याला माझ्या समोर केलंय. घरातल्या लोकांचा आक्रोश असा होता की विक्रांत काहीतरी कर. पण अतिशय असहाय्यता वाटली मला त्यावेळेला की मी काहीच करू शकलो नाही. काही मिनिटांमध्ये ते गेले सुद्धा. आणि अशा ह्या घटना गेल्या कित्येक वर्षामध्ये इतक्या वेळेला समोर आलेल्या आहेत आणि त्याची जाणीव आणि तीव्रतेने आम्हाला होत असते की सुसज्ज असं रुग्णालय ही टिटवाळ्याची अत्यंत प्राथमिक गरज आहे. आणि टिटवाळ्याचं तसं नाही, तर टिटवाळ्याच्या आजूबाजूजवळ 68 खेडेगाव आहेत. आणि आम्ही स्वतः या गावामध्ये सध्या येतो परिस्थिती ही बघतोय की तिथे खरोखर आरोग्य हीच प्रमुख समस्या आहे. बाकीच्या गावाला सगळ्याच समित्या त्यांनी स्थापन केल्या, स्वच्छता समिती आहे, महिला बाल कल्याण, या सगळ्या समित्या तिकडे आहेत. ते लोक अतिशय सुंदरपणे काम करतात. पण त्यांची प्रमुख समस्या ही आरोग्याच आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे हॉस्पिटल अशा पद्धतीने येते तर ही सगळी लोक अक्षरशः हे हॉस्पिटल सुरू होण्याची वाट बघतायत. आणि मी मनपूर्वक धन्यवाद देतो रोटरी क्लब मुंबई पार्लेश्वरला की आज
ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जो फंड इथे तयार